नमस्कार. महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे. सेक्शन 9 ही केस दाखल करणं हे शाप आहे का वरदान आहे? सेक्शन 9च्या केस करण्यामुळे तुमच्या पोटगीच्या केसवर किंवा तुमच्या डिवोर्सच्या केसवर किंवा तुमच्या त्या परिस्थितीवर फायदा होतो की तोटा होतो, या गोष्टींचे उत्तर देणारा आजचा सविस्तर व्हिडिओ आहे. मित्रांनो, हा सविस्तर व्हिडिओ एवढ्यासाठी केलाय की तुमचे अनेक प्रश्न माझ्याकडे येत असतात. अनेक लोक चुका करून येतात, अनेक लोक चुका करणार असतात. त्यामुळे या विषयावरील व्हिडिओ टाकावा अशा अनेक लोकांची मागणी होती की आपण सविस्तर सांगा या व्हिडिओबद्दल, या विषयाबद्दल. त्यामुळे आजचा व्हिडिओ मी घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे. तर मित्रांनो, आजच्या विषयाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे, परंतु काही मुद्दे जे तुम्हाला परफेक्ट कळतील किंवा काही मुद्दे ज्यामधून तुमचे काही प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह होतील, अशा महत्त्वाच्या विषयांवरचा आजचा हा व्हिडिओ आहे किंवा अशा महत्त्वाच्या विषयांवर आज आपण भाष्य करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपला चॅनल मराठी कायदा हा अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो. अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलला असतात. त्यामुळे पोलिसांतर्फे केलेला अन्याय असेल किंवा FIR घेण्यात केलेली दिरंगाई असेल किंवा पती पत्नीचे वाद असतील, त्याच्यावर प्रत्येक ॲस्पेक्टवर व्हिडिओ असणारा चॅनल म्हणजे मराठी कायदा. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून असणाऱ्या व्हिडिओजला, चॅनलच्या लिंक्सला शेअर करायला विसरू नका. हे तुम्हाला सांगून आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सेक्शन 9 ही जी केस भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये केली जाते आणि याचा तुम्हाला असं वाटतं की आपल्या कुठल्या केसला फायदा होईल, तोटा होईल, या अशा अनेक विषयांवर आज आपण बोलणार आहे की सेक्शन 9ची केस करण्यामुळं तुमच्या पत्नीच्या केसमध्ये तुम्हाला फायदा होईल की तोटा होईल. तुम्ही एखादी ती केस केली असेल तर काय होईल, एखादी सेक्शन 9ची केस आपण करणार असाल तर पुढे त्याचं काय होईल, या अशा अनेक विषयांवर भाष्य करणार आहे आपण. तर मित्रांनो, सेक्शन 9 हा कशाचा कलम आहे तर हिंदू मॅरेज ॲक्ट. तर हिंदू मॅरेज ॲक्ट 70 वर्ष झाली येऊन त्या ॲक्टला, परंतु त्यामधला सेक्शन 13 हा घटस्फोट आणि त्याच्यापेक्षा लोकप्रिय लोकांना माहिती असेल तर सेक्शन 9 हे मात्र प्रत्येकाला माहिती आहे की सेक्शन 9 नांदायला आणण्याची केस. तर मित्रांनो, जेव्हा 1950-60 साली हा कायदे आले त्यावेळेस लोकांची मानसिकता वेगळी होती. हे तर तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे की कायदा हा कालानुसार त्याच्यामध्ये बदल होत राहतात, बदल झाले पाहिजेत. याप्रमाणे सेक्शन 9चं झालेलं आहे. तर मित्रांनो, सेक्शन 9 या कायद्यामध्ये काय झालं की सेक्शन 9 कशासाठी केला जातो तर एखाद्याची पत्नी नांदत नसेल किंवा एखाद्याचा पती तिला नांदवत नसेल, या दोन गोष्टींसाठी सेक्शन 9चा वापर केला जातो. आणि मग कशासाठी की माझ्या पत्नीला माझ्यासोबत नांदायला परत पाठवावं, रेस्ट्रिक्शन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स, किंवा माझा पती मला नांदायला घेऊन जात नाहीये, आता त्याने मला नांदायला घेऊन जावं. आता ही तक्रार दाखल करत असताना लक्षात घ्या की सेक्शन 9ची केस कधी प्लेन दाखल केलेली बघितली का हो, की माझा पती खूप चांगला आहे, माझा पती मस्त आहे आणि मला त्याच्याबरोबर राहायचंय, किंवा माझी पत्नी खूप चांगली आहे आणि माझ्या पत्नीसोबत मला राहायचंय. नाही, त्या पत्नीवर किंवा पतीवर आपण 1760 आरोप करतो आणि त्या आरोपानंतर खाली लिहितो की असं असलं तरी माझी नांदायची किंवा नांदवायची तयारी आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा हेच लक्षात घ्या की असे आरोप केल्यानंतर सेक्शन 9च्या केसचा तेवढा फायदा होईल का, किंवा सेक्शन 9ची केस केली म्हणून कुठली पत्नी नांदायला येईल का, किंवा तुमचे आरोप बघून तो पती तुम्हाला नांदवायला नेईल का. तर मित्रांनो, प्रॅक्टिकल व्ह्यूला आलं पाहिजे की सेक्शन 9ची केस जेव्हा पूर्वीच्या काळात केली जायची त्यावेळेस पतीने एकदा नांदायला नेतोय म्हटलं की त्या पत्नीचे नातेवाईक उभा राहायचे, म्हणायचे तो पती नांदायला नेतोय ना, तर मग तू गेलं पाहिजे. जजेस पण थोडंसं आता ओल्ड मानसिकता त्यावेळेसची असेल असं आपण म्हणून जास्त प्रयत्न करायचे की नांदवायला नेतोय ना तर गेलं पाहिजे, किंवा नांदवायची केस केली ना तर पोटगी नाही मिळणार, अशी वाक्य त्यावेळेस प्रचलित होती. परंतु आता काळ बदललेला आहे, आता छळाची व्याख्या बदललेली आहे मित्रांनो. मग तो पतीवर असेल किंवा पत्नीवर असेल, आता मारझोड करणं म्हणजे छळ नाही. आता वेगवेगळ्या फॅसिलिटीज न देणं, वेगवेगळ्या गोष्टी असणं म्हणजे किंवा नसणं म्हणजे, किंवा ते न देणं किंवा देणं, या गोष्टी म्हणजे सुद्धा छळ झालेला आहे. आता फिरायला घेऊन नाही जाणं हा पण छळ होतो. म्हणजे अशा मारण्यापासून फिरायला घेऊन जाण्यापर्यंतचे बदल होत आलेले आहेत, आपल्या भारतात होत आलेले आहेत, कायद्यात होत आलेले आहेत. मान्य सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे ते अनेक बदल आपल्या प्रचलित झालेले आहेत कायद्यामध्ये किंवा केस लॉच्या दृष्टीने आपल्या समाजात ते आता रूढ झालेले आहेत. पूर्वी अनेक गोष्टी असायच्या, त्यामध्ये कपडे घालण्याचं असायचं किंवा काय असायचं
की बाबा पत्नीने साडी घातलेली नाहीये, त्याच्यावर लोक केसेस दाखल करायची, त्याच्यावर लोक नोटीस दाखल करायची की आमच्या संस्कृतीप्रमाणे वागत नाही. मग आता संस्कृतीप्रमाणे वागत नाही तर तुम्ही नवऱ्याने धोतर घातलंय का? तर त्याने धोतर घातलंय म्हणून त्यांनी साडीची अपेक्षा केली असं नाही. स्वतः जीन्स घालणार, बोरमोडा घालून फिरणार आणि म्हणणार बायकोने माझ्या साडी घालावी. तर अशा अनेक गोष्टी आता छळामध्ये येतात की आपण कपड्यांचं कोणतं बंधन टाकणं हे देखील पत्नीचा छळ होऊ शकतं. तर मित्रांनो, या छळाच्या व्याख्या वेगवेगळ्या बदललेल्या आहेत. त्याप्रमाणे सेक्शन 9 ची व्याख्या देखील बदललेली आहे. त्यामुळे जर तुम्ही म्हणालात की मी नांदवायला तयार आहे, तर या पत्नीने त्यापैकी कोणतंही एक कारण देऊन सांगितलं की माझा छळ होत आहे, त्यामुळे मी नांदायला जाणार नाही, बस झालं मित्रांनो. तिला काय एक्स्ट्रा कारण कोर्टाला देण्याची गरज नाही की वेगवेगळ्या प्रकारे हा पती माझा छळ करीत आहे, वेगवेगळ्या प्रकारे यामध्ये माझा छळ होत आहे. हे एकदा त्या पत्नीनं साबित केलं की तिला आणखीन असं वेगळं काहीतरी भारी भारी साबित करायची गरज नाही, तिला असं काहीतरी मान्य न्यायालयाच्या समोर जास्त काय आणण्याची गरज नाही. मग तुमचे जे आरोप आहेत किंवा तुमचे जे म्हणणं आहे की मी नांदायला तयार आहे, परंतु तिनं कुठं म्हटलंय की तुम्ही खूप चांगले आहे म्हणून तुम्ही नांदवायला तयार आहे, म्हणून तुमच्या या नांदवायच्या केलेल्या केसचा पोटगीवर परिणाम होईल का? तर मित्रांनो नाही. कारण डिवोर्स केस इकडे केली असेल किंवा नसेल केली आणि तिनं डोमेस्टिक व्हायलन्सची केस केली असेल, तर तुम्ही त्यामध्ये म्हणता की मी सेक्शन 9 ची केस केलेली आहे, त्याला समोरून उत्तर येतं की हा माझा छळ करतो, माझ्या इच्छा पूर्ण करत नाही वगैरे वगैरे. त्यामध्ये जर ह्या पत्नी सांगते की त्यामुळे याच्या सेक्शन 9 च्या केसला कोणताही अर्थ उरलेला नाही, कारण आत्ताच्या समाजामध्ये, आत्ताच्या नवीन राहणीमानामध्ये सेक्शन 9 केली म्हणून पत्नीनं नांदायला जावं असं काही नाही. मग मित्रांनो काय होणार? ती डोमेस्टिक व्हायलन्सची पोटगी तिला लागायची, ती लागणार. उलट तुमची सेक्शन 9 च्या केसमध्ये पण सेक्शन 24 ची पोटगी तिला लागणार. किंवा तिनं उत्तर ट्रॅपमध्ये दिलं की मी नांदायला तयार आहे, पण त्याने माझी अशी माफी मागावी, हे करावं ते करावं, ते तुम्ही मान्य करणार नाही. मग सेक्शन 9 हा ट्रॅप कुणावर झाला? तुमच्यावर झाला. हे जाळं कुणावर झालं? तुमच्यावर झालं. शिकारी वाघाला पकडायला निघालेला असताना स्वतःच खड्ड्यात पडला, तसं झालं. बरं, सेक्शन 9 ची केस दाखल करायला तुम्ही समाजातून किंवा आयुष्यातून रिटायरमेंट घेणार आहे का? तर हा प्रश्न का विचारतोय? तर सेक्शन 9 ची सुनावणी व्हायला डिवोर्स एवढाच कालावधी लागतो, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. मग या सेक्शन 9 ची सुनवाई करत तोपर्यंत तुम्ही 4 वर्ष घालवणार, तोपर्यंत वेगवेगळ्या पोटग्या भरणार आणि मग सिद्ध करणार की नाही आता ती नांदायला येत नाही. आणि मान्य न्यायालय पण त्यामध्ये निकाल मग असाही देऊ शकेल की तुमच्याबद्दलचे वेगवेगळे आरोप आहेत, त्यामुळे तिला नांदायला जाऊ शकत लावा असं सांगू शकत नाही. किंवा मान्य न्यायालयाने जरी असा अक्षरशः निकाल दिला की नांदायला जा, तर त्यामुळे आपण जेव्हा घटस्फोट फाईल करणार त्यामध्ये तिला सेक्शन 24 ची पोटगी का नाही मिळणार? कारण सेक्शन 24 काय म्हणतो? केस चालवण्याची पोटगी, डोमेस्टिक व्हायलन्सची वेगळी पोटगी. मग 4-5 वर्षाच्या या गोष्टीनंतर तुम्हाला जर वाटतं की ह्या नांदायला जा असं म्हटलं म्हणून पोटगीला कमी काहीतरी मिळेल, तर माझं म्हणणं 4-5 वर्ष वाया घालून जर तुम्ही हे गोष्टी साध्य करणार असाल तर तुमच्यासारखा मूर्ख तुम्हीच. आणि सगळ्या गोष्टी 100% सिद्ध कराल किंवा साबित कराल हे तुम्हाला आजच वाटतं, हे माझं म्हणणं आहे. हा पण चुकीचा मुद्दा आहे. त्यापेक्षा जी काय केस करायची ती एकदाच दाखल करा. मी अनेक वेळा पोलीस चौकशीचा आग्रह करतो, त्या अनुषंगाने पत्नीचं नांदायला येते की नाही हे क्लिअरन्स करून टाका. मग त्या अनुषंगाने आपण सेक्शन 9चा 4-5 वर्ष तो खर्च हा सगळा वाचतो. मग त्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली डिवोर्स केस दाखल करता येते. म्हणजे वेगवेगळे मुद्दे तुम्ही काही करा, तुमच्या मर्जीने करा, परंतु एकदा जर तुमच्या पत्नीचा क्लिअरन्स आला की ती नांदत नाही किंवा तुमचा क्लिअरन्स असेल की तुम्हाला आता तिच्याबरोबर राहायचं नाही, तर पोटगी वाचवण्यासाठी नाटक करू नका, ताकाला जाऊन भांड लपवू नका. त्यामुळे हा एकदम क्लिअर मुद्दा आहे. त्यामुळे एकदम हा क्लिअर गोष्ट आहे की जर तुम्हाला घटस्फोट पाहिजे असेल तर घटस्फोटाचीच केस दाखल करा. त्यामध्ये तुमचा तिने किंवा त्याने शारीरिक आणि मानसिक छळ कसा कसा केलेला आहे, तुमच्या कुटुंबाचा मानसिक आणि शारीरिक छळ कसा कसा केलेला आहे, तिनं पण हेच सिद्ध करावं की त्याने कसा कसा छळ केलेला आहे. किंवा अशा आणखीन गोष्टी तुम्हाला काय काय ज्या सिद्ध करायच्या त्या केसच्या प्रत्येक पॅरामध्ये घालून त्याबद्दलचे पुरावे दाखल करून या गोष्टी सगळ्या बघून त्यामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न करा आणि डिवोर्सची केस लवकरात लवकर संपवा आणि तुमच्या मार्गाला लागा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा अगदी सविस्तर आहे, पण तुम्ही प्रत्येक गोष्ट आणि हे गोष्ट स्किप न करता किंवा पुढं न सरकवता बघा, कारण की तुमच्या विषयामध्ये आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
मला अनेक पत्नी लोक फोन करतात किंवा पती पण काही काय काय असतात 10-20% तसे बोलणारे की माझ्या पत्नीने डिवोर्स मागितला आणि मला द्यायचा नाही, अशी बोलणारी पत्नी जास्त असते. तर माझं मित्रांनो क्लिअर म्हणणं आहे, एकदा डिवोर्स फाईल केला ना मग तुमचे ट्राय सोडा, मग तुमचे प्रयत्न सोडा. उलट माझं म्हणणं आहे की डिवोर्स एकदा फाईल झाला आणि पुढच्या बाजूने पण तुम्ही त्याला डिवोर्सला यस केलं तर त्या केसेस 6-6 महिन्यात संपवण्याचे प्रोव्हिजन्स आहेत आपल्या कायद्यामध्ये. 6-17 खाली CPCचे जर तुम्ही त्याचा ऍप्लिकेशन केलं तर तुमच्या केसेस अक्षरशः दोन्हीकडून क्लिअर आहेत म्हणून इश्यूजवर पुराव्यावर न जाता तुम्ही 6-17चे ऍप्लिकेशन देखील त्या केसेस मिटवू शकता. त्याच्यासाठी काही प्रक्रिया असते, काय करावं लागतं, परंतु त्या करून तुम्ही तुमचा न्याय मिळवू शकता. एकदा जर तुमच्या पती किंवा पत्नीने माझं म्हणणं डिवोर्सची केस टाकली असेल तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवण्याची गरज नाही. पत्नीसाठी सांगतो, डिवोर्स दिला म्हणून डोमेस्टिक व्हायलन्स केस तुमची मागे घ्यावी असं नाही. त्यामध्ये तुमचा लढा चालू ठेवा, त्यामध्ये तुमच्या गोष्टी चालू ठेवा, त्यामध्ये मिळणारा पैसे मिळवा. पतीला सांगतो डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे राहू दे चालू, डिवोर्स घेऊन स्वतःच्या संसाराला लाग. तिला जेव्हा संसार करायचा तेव्हा करेल. त्यामुळे या अशा क्लिअरली गोष्टी आहेत की आपण ज्यावेळेस पुढच्या पार्टीने एखादा डिवोर्स दाखल केला असेल तर तो तुम्ही उगाच ताणत बसू नका, हा माझा कायम सल्ला असतो. बाकी मला माहिती आहे की मी दगडावर डोकं आपटून जरी सांगितलं तरी तुम्ही डोंगरावरून पडून डोकं फोडायचं ठरवलेलं असतं, तर त्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ नाही. अनेक लोकांना काय झालं काय मी समजून सांगतो, 10-10, 15-15 मिनिटं समजून सांगतो. थोड्या वेळाने मला ते म्हणतात मग सेक्शन 9च्या केसमध्ये आता काय करू, तुझी तू झक मार. हे शब्द मला त्यांना बोलता येत नाहीत, पण ह्या व्हिडिओमध्ये त्यांना लागला म्हणा की कंटाळलोय मी अशा लोकांना सांगून. अशा लोकांना समजावून कंटाळलेलो आहे की बाबा या सेक्शन 9च्या केसचा आता तेवढा फायदा राहिलेला नाही. सेक्शन 9ची केस आता कालबाह्य झालेली आहे. डिवोर्सच्या केसवर लक्ष दे आणि क्लिअरली मोकळा हो. मनात तुझ्या आहे का तिला नांदवायचं, मनात तुला आहे का तिच्या बरोबर नांदायचं असेल तर तिच्या पण मनात आहे का, प्रॅक्टिकली ती गोष्ट शक्य आहे का, या सर्व गोष्टींचा विचार करा. या सर्व गोष्टींच्या प्रॅक्टिकलिटीबद्दल, ॲप्लिकेबिलिटीबद्दल, या सगळ्याबद्दल विचार करा आणि नंतरच तुमच्या केसेस दाखल करताना विचार करा. एकदा केस दाखल केलेली काढणं, परत करणं, परत काहीतरी चेंजेस करणं फार 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 अवघड जातं मित्रांनो. त्यामुळे केस करताना महिनाभर उशीर लावा, परंतु केस भक्कम करा, पुराव्या सहित करा. वेगवेगळे पुरावे कसे दाखल करायचे, काय करायचे, अनेक लोकांना अजून तेच प्रश्न सुटत नाहीयेत. रेकॉर्डिंगचा कायदा, रेकॉर्डिंग कोर्टात चालतं का, कुणी म्हणतं नाही चालत, कुणी म्हणतं चालतं. पण माझं मित्रांनो सगळ्यांना तुम्हाला एकच म्हणणं आहे की रेकॉर्डिंग कोर्टात चालतं, छोटं असावं आणि ते रेकॉर्डिंग छोटं असलेलं फॉरेन्सिक विभागातून चेक करून नंतरच कोर्टासमोर फॉरेन्सिक विभागात ज्यांनी चेक केलेलं आहे त्याची जेव्हा साक्ष तुम्ही मान्य न्यायालयात द्याल त्यावेळेस ते प्रक्रियेमध्ये ते रेकॉर्डिंग चालतं. त्यामुळे आपली प्रक्रिया नीट करा, चांगली करा आणि आपले जे काही निकाल असतील ते तुमच्या बाजूने जास्तीत जास्त होईल याच्याकडे लक्ष द्या. त्यामुळे सेक्शन 9च्या जंजाळातून आता तरी मी हात जोडून विनंती करतो की त्यामधून बाहेर पडा, अन्यथा आपल्या केसची वाट लागल्याबद्दल तुम्ही आणि ते सल्ला देणारे पागल लोक हे जबाबदार राहतील. बाकी तुमचं तुम्ही भले बेहतर. कारण असा अनेक वेळा सल्ला कोण देतंय तर ज्याला कायद्याचं ज्ञानच नाही. वेगळाच माझं म्हणणं आहे, तुमचे काही पाहुणे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, त्यांची बुद्धी त्यांच्याकडे अपरंपार, पण त्यांना कायद्याचं नॉलेज आहे का, तर हे कायद्याने अशिक्षित असलेली लोक जास्त सल्ला देतात. तर मित्रांनो तुमची पत्नी किंवा पती दुश्मन नाहीत, तुमची हे लोक तुमचं दुश्मन आहेत. त्यामुळे या लोकांचा सल्ला न घेता प्रॉपर वकिलांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार पुढे जावा. बाकी मग तुमची इच्छा तुम्हाला लकलाभ. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा होता मला हे तुम्ही कमेंटमध्ये आज नक्की कळवा. आता सेक्शन 9 बद्दल काय बोलायचं राहिले असं मला वाटत नाही. त्यामुळे सेक्शन 9ची केस मी तरी कधी करत नाही, आजपर्यंत केलेली नाही, परत पण करणार नाही. तुम्ही ठरवा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत मला आपली रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.